नमस्कार मंडळी, रहाटे काकी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. तर मंडळी, आज मी आले आमच्या शकुनताई यांच्याकडे. आमच्या जाऊबाईच्या बहीण असल्या तरी त्या मला मोठ्या बहिणीसारख्याच आहेत. त्यांना आज इथे बोलूया आणि बघूया त्या काय करणार आहेत ते. या ताई. तर या आहेत आमच्या शकुनताई. तर ताई, तुम्ही आज आम्हाला काय बनवून दाखवणार आहात? आज मी तुम्हाला भोपळ्याचे घारगे बनवून दाखवणार आहे. ताई अतिशय सुंदर स्वयंपाक बनवतात. त्यांच्या हातचं काहीही मला आवडतं केलेलं. खूप छान बनवतात त्या. आता आपण बघूया त्या कशा प्रकारे आपल्याला घारगे दाखवतात. त्या घारग्यांसाठी आपल्याला काय साहित्य लागेल? हा 1/2 किलो भोपळा आहे. 1/2 किलो गूळ आहे. 1/2 किलो गूळ. हा, हे एक माप म्हणजे अर्धा किलो असं पीठ घ्यायचं. तांदळाचं पीठ घेतलंय. गव्हाचं, हे थोडं गव्हाचं पावभाजी पीठ आणि चवीपुरतं मीठ आणि हे थोडे तीळ घेतलेत. तळण्यासाठी आपल्याला तेल लागेल. आता आपण सुरुवातीला काय करूया? सुरुवातीला हा भोपळा धुवून घ्यायचा. त्याच्या बिया काढायच्या आणि किसणीवर किसायचं. आता हा आपण स्वच्छ धुवून घेतलेला भोपळा आहे. आता आपण कट करूया. आणि ह्याच्या आपण आता बिया काढून घेऊया अशा. भोपळा पिकलेला लाल झालेला चांगला घ्यायचा आणि त्याला गोडी असते तो किसायचा. चवीसाठी गूळ वापरायचा त्याच्यामध्ये. आता आपण भोपळा किसून घेणार आहोत. ताईना मदत करते. हा भोपळा किसून झालाय. त्याच्यामध्ये हा गूळ किसलेला टाकायचा आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे तीळ नंतर टाकायचे. हे गॅसवर गरम करून वितळून घ्यायचं चांगलं शिजवून. आपण ताई गोड पदार्थात नेहमी थोडस मीठ घालतो ना? मिठाशिवाय चव येत नाही. कुठलाही पदार्थ असेल थोडं तरी मीठ टाकावं त्याच्यामध्ये. हे चांगलं शिजवून घ्यायचं आणि मिक्स करायचं. भोपळा छानपैकी शिजवून आपण घेऊया. गुळ पण विरघळेल आणि भोपळाही शिजेल. गूळ चांगला वितळलाय. भोपळा पण शिजलाय. चांगलं मॅनेज झालं की त्याच्यामध्ये थोडी वेलचीची पावडर आणि जायफळ. साहित्य सांगायचं राहिलं, पण ती थोडी आपण वेलची जायफळाची पूड घालणार आहोत. ठीक आहे. आता गॅस बंद करते. तांदळाचं पीठ घेतलंय, थोडं गव्हाचं पीठ. थोडंसं गव्हाचं अंदाजाने त्याच्यात मावेल एवढं भिजवायचं. लागेल तसं घ्यायचं, नाही तर पातळ होईल. थोडे सफेद तीळ, त्याने सुंदर दिसतात घारगे वरती. पकड घे. आता जो शिजलेला गरम भोपळा आहे तो आपण ह्या पिठात घालणार आहोत. चांगला भोपळा आहे त्याच्या पिठामध्ये टाका. आणि त्या भोपळ्यात मावेल एवढंच आपण पीठ घेणार आहोत. थोडं बाकी ठेवलंय. लागेल तसं पीठ घ्यायचं. पीठ घ्यायचं थोडं मस्त असं. थोडं त्याच्यामध्ये थोडं पाणी घे. इकडे घेतो. गरम असते. ते गरम एकदम उकळलेलं होतं, त्याच्यामुळे थोडं थंड पाणी घ्यायचं हाताला आणि चांगलं मळायचं असं. ताई,
मुलांना वगैरे सगळं करून घालता, मग तुमच्या आवडीचा पदार्थ कोणता? माझ्या आवडीचं एकच पदार्थ असं नाही, जुने पदार्थ जेवढे आहेत पारंपरिक आपले. पारंपरिक हा, ते सगळे आवडतात मी सगळे. आवडीने करते. हा हा जेव्हा तरी. हा. मुलांना पण आवडतात. ते काकडीचे पण वडे असतात, हे घारगे. हो, आमच्याकडे इकडे कोकणात काकडीचे वडे हा. अगदी हे कोकणाच्या पारंपरिक पदार्थ आहेत. हा. हा. लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मळायचं चांगलं. असं छानपैकी पीठ मळून झालंय. मळून झालंय. हा. आता त्याला ठेवायचं का थोडं? ठेवायचं, मग ते मिक्स होतं चांगलं. तो टोप घ्या. असं झाकून थोडा वेळ आपण 10 मिनिटं ठेवणार आहोत. त्यात आपण तेल तापत ठेवलंय आणि हा आपण काय रुमाल ओला करून ओला घेतला. करून घे. हा. प्लास्टिकची पिशवी वापरली तरी चालते. पण आमच्या पद्धतीने आम्ही थोडं ह्याला पाणी लावतो. हे पीठ असं मऊ करून घ्यायचं. हातावर असा गोळा करून घ्यायचा आणि तो आता आपण थापणार आहोत. पाण्याचा हात लावून थापणार आहोत. खाली पाण्याचा हात लावायचा आणि हे थापणार आहोत. हे तू झालं. तेल तापलंय. थोडंसं हे टाकून बघा. तापलंय का बघण्यासाठी थोडंसं टाकायचं. हे वरती आलं ते आपलं तेल तापलंय. आता त्याला आपण सोडणार आहोत. तुम्ही थापा, मी तळते. आता हे हा, असे आपले घारगे तयार होणार आहेत. आमच्याकडे देवाची पालखी यायची. हा, होळीला जेव्हा होळीला पालखी येते तेव्हा नैवेद्य म्हणून आमच्या सासूबाई त्या भोपळ्याचे घारगे बनवायचे. हा, ते आवर्जून हे भोपळ्याचे घारगे बनवायचे. ते मला आवडतात पण आणि मी बनवते. तुमच्या सासूबाईंकडनं तुम्ही खूप काही शिकला असाल ना. हो. त्याही हुशार होत्या जेवणात. हा. त्या पण खूप छान जेवण करायच्या. हे आहेत आपल्या भोपळ्याचे घारगे. तर ताई, आपण हे आता कशाबरोबर खाऊ शकतो? हे आपण चहा बरोबर पण खाऊ शकतो, बटाट्याच्या भाजी बरोबर पण खाऊ शकतो आणि तिखट खायची सवय असेल तर वाटाण्याचं काळ्या वाटाण्याचं सांबार करायचं त्याच्याबरोबर खाऊ. हा. तर आपण बघूया आज ताईने केलेले घारगे कसे आहेत ते. अतिशय सुंदर असे फुगलेले घारगे. खूपच छान झाले आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा. तर आमच्या शकुंताईने दाखवलेले भोपळ्याचे घारगे तुम्हाला आवडले असतील तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या रहाटे काकी या चॅनलला सबस्क्राईब करा.